एकीकडे पक्षशिस्तीचा डंका, दुसरीकडे उमेदवारीचं गिफ्ट। रुपाली ठोंबरेंना निवडणुकीच्या तोंडावर सोयीस्कर माफीनामा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिस्त मोठी की सत्तेचं गणित, कारवाई खरी की निवडणुकीचा देखावा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात उघडपणे टीका केली म्हणून पुण्याच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पक्षाने कडक कारवाई केली होती। त्यांचं पक्षप्रवक्तेपद काढून घेतलं आणि स्पष्ट संदेशही देण्यात आला, पक्षशिस्त मोडाल तर कारवाई अटळ। मात्र आता तोच पक्ष, तेच नेतृत्व आणि त्याच रुपाली ठोंबरे पाटलांना अजित पवार यांनी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी दिली। हा राजकीय युटर्न नेमका कशासाठी? कालपर्यंत ज्या रुपाली ठोंबरेंना पक्षविरोधी वक्तव्यांबद्दल बाजूला केलं गेलं, आज त्यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार हे मेहरबान झाल्याचं चित्र आहे। सर्वात मोठा प्रश्न असा की जर रुपाली ठोंबरे पाटील यांची चूक इतकी गंभीर होती की त्यांच्यावर कारवाई करावी लागली, तर आज त्यांना 2 प्रभागातून उमेदवारी कशी काय? ती कारवाई फक्त दिखावा होता का? पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्येही यामुळे प्रचंड असंतोष असल्याचं चित्र आहे। सामान्य कार्यकर्त्यांसाठी नियम कठोर आणि नेत्यांसाठी निवडणूक आली की सगळी पापं माफ, असंच काहीसं चित्र राष्ट्रवादीच्या वागण्यावरून दिसून येत आहे।